यमुना तीरावर ते दोघे बसले होते. कृष्ण त्याचा अत्यंत लाडका पावा वाजवत होता आणि सोबत होती त्याची अतिप्रिय राधा. तो क्षण इतका दैवी वाटावा की एखाद्या लोभस चित्रात बंद करून ठेवावा की काय असा मोह होता. कृष्ण पावा वाजवत असतानाची त्याची मुद्रा राधा नेहमीच त्याच्या डोळ्यात साठवून ठेवत असे. कृष्ण त्या भाबडीच्या वाट्याला यायचाच केवढासा म्हणा. म्हणूनच की काय ही तस्वीर तिच्या डोळ्यात घटा साठवून तिच्या आठवणींची शिदोरी जपवून ठेवत असे. पण हे काय, आज राधेच्या डोळ्यात आलेले अश्रू आनंदाचे का बरं वाटत नाहीत? मोठ्या मुश्किलीने राधेने ओठावर येऊ घातलेला हुंदका गच्च मिटला. तिच्या कोणत्याच वागण्याने तिला तिच्या कृष्णाला दुखवायचं नव्हतं. पण राधा गहिवरली आहे आणि कृष्ण अनभिज्ञ राहील असं होईल का? पावा थांबला. कृष्णाने अलगद डोळे उघडले आणि राधेच्या चेहऱ्यावरील सारे भाव पटकन त्याच्या डोळ्यातून तरळले. तरीही त्याला तिच्या तोंडून ऐकायची होती तिची शंका, ज्याने राधेच्या मनपटलावर आज लाटा उसळल्या होत्या. कृष्णाने विचारलं, राधे, काही चुकलं का गं माझं? आज तुझा चेहरा असा दुःखी का? राधेने उसनं हसू आणून कृष्णाचा प्रश्न टाळू पाहिला. पण कृष्णाच्या हट्टापुढे राधेचा कितीसा निभाव लागणार होता. राधेने उत्तर दिले, तू साऱ्या जगाचा असूनही माझा आहेस. पण कृष्णाने विचारलं, पण काय राधे? राधा म्हणाली, कृष्णा, तुला तुझा पावा प्रिय का मी रे? काय विचारलं? तुला तुझा पावा प्रिय का मी रे? कृष्ण हसला. राधाला म्हणाला, अगं वेडी का काय तू? मला पावा यासाठी आवडतो कारण तू सोबत असतानाचा प्रत्येक क्षण मी माझ्या बोटांनी माझ्या गळ्यात अमर करू शकतो. आणि मग काय? राधेला कृष्णाच्या नजरेत एक वेगळीच राधा दिसली. राधे राधे.